एक वेलांटीच आड, एक वेलांटी आड आहे. पण हे कळण्यासाठी भेद निर्माण होतो तो संशयानं, आणि संशय जिथं निर्माण झाला त्या ठिकाणी आत्म्याचा विनाश झाला. संशयी आत्मा विनश्यती. संशयी झालेला आत्मा विनश्य आहे, त्या ठिकाणी पतन आहे. आणि म्हणून एका ठिकाणी सांगितलं पतन कुणाचं होतं, ज्याच्या हृदयामध्ये भेद आहे त्याचं पतन निश्चित आहे. म्हणून भागवतामध्ये एक चिंतन सांगितलेलं आहे, यदि सा ललना वसती हृदये क्व जपक व तपक का समाधी गतीही. जप तप समाधीच्या माध्यमातून एकत्व साध्य करता येतं. जप तप समाधीच्या माध्यमातून द्वैत निवारण करता येतं. जप तप समाधीच्या माध्यमातून देवामध्ये भेद नाही, कारण सर्व देवाचं अस्तित्व अस्ति भाती प्रिय रूपानं आहे. बरोबर आहे. आणि जिथं नाम आणि रूप आहे त्या ठिकाणी प्रपंच आहे. शिवतोची राम जाना, शिवतोची राम जाना, शिवतोची राम जाना, शिवतोची राम जाना, हे राम म्हणा. लक्ष्मण महाराज या ठिकाणी सांगतात, ज्याचं मन पवित्र आहे, ज्याची एकत्व दृष्टी आहे, ज्याच्यामध्ये अद्वैत भरलेला आहे, ज्याच्या हृदयामध्ये जप तप समाधी याची जिज्ञासा ओतंबूत वाहत आहे, त्या ठिकाणी राम आणि शिव असा भेद शिल्लक राहत नाही. उदाहरण किती सुंदर आहे पहा. समाजामध्ये वावरत असताना लज्जा राखावी याकरता आपण अंगावर परिधान काय करतो? वस्त्र. वस्त्र. आणि हे जे अंगावर परिधान करणारं वस्त्र कशापासून तयार होतं? तंतूपासून. द्वय तंतूंचा संयोग म्हणजे वस्त्र आहे. दोन कपालाचा संयोग म्हणजे घट आहे. आणि म्हणून तंतू काय करतो? वस्त्र तयार करतो. पण सांगा किती सुंदर विवेचन आहे पहा. ते जे वस्त्र असतं ना, वस्त्र, त्या वस्त्रामध्ये काही हुबे तंतू असतात आणि काही आडवे तंतू असतात. आडवे तंतू. आता आडव्या तंतूंनी विचार केला मी हुब्यांशी एकत्रित होणार नाही, आणि हुब्या तंतूंनी विचार केला मी आडव्याशी एकत्रित होणार नाही, तर महाराज वस्त्र तयार होईल. आणि जर वस्त्र तयार झालं नाही तर लज्जा राखता येईल. आणि म्हणून धर्माची रक्षण करायचं असेल, धर्माची लाज राखायची असेल, तर धर्मामधला भेद घालवावा लागतो. आणि जिथं भेद नष्ट होतो तिथं धर्माचं वस्त्र तयार होतं. आणि ते वस्त्र तयार करण्याचं काम आमचे दत्ता महाराज करत आहेत. शिवहर. आणि म्हणून उगा आम्ही कुणाची स्तुती करत नाही. उगीच निंदा स्तुती कुणाची स्वार्थासाठी तू करू नको. जे वास्तव आहे ते वास्तव कधीही मानलं पाहिजे, आणि ते सत्य आहे. आणि याचा आम्हाला सार्थ कौतुक आहे, त्याचा आनंद आहे. आणि खऱ्या अर्थानं हेच प्रेम आहे. आणि खऱ्या अर्थानं मन प्रसन्न करण्याचा हाच खरा मार्ग आहे. ज्यावेळी आम्ही काशीला अध्ययन करत होतो, अध्ययन करत असताना
काल जी एकादशी झाली रंगपंचमी दिवशी, कोणती एकादशी झाली? त्या एकादशीच्या दिवशी असं सांगितलं जातं की काशी या ठिकाणी तिलभांडेश्वराचं मंदिर आहे. तिथला जो देव आहे लिंग रूपानं असणारा तो तिळातिळानं वाढतो आणि म्हणून त्या देवाचं नाव काय ठेवलेलं आहे? तिलभांडेश्वर. आणि त्याच मंदिराच्या समोर कधी काशीला गेला तर पहा, भगवान विष्णूचं एक मंदिर आहे. त्या एकादशी दिवशी काय करतात पहा, महादेवाच्या मंदिरातला बेलाचा हार अगदी वाजत गाजत भजन करत शृंगारासाठी कुठे घेऊन गेला जातो? भगवान विष्णूच्या मंदिरामध्ये. आणि तिथं ते हार परिधान करून शृंगार आरती महामंगल आरती केली जाते. आणि शिवरात्रीच्या दिवशी त्या भगवान विष्णूच्या मंदिरातून तुलसीचा हार त्या तिलभांडेश्वराला समर्पित करण्यासाठी घेऊन जातात. आणि त्या ठिकाणी हरी आणि हर हे एक आहेत असं सांगितलं जातात. लक्षात घ्या. नाहीतर पूर्वीच्या काळी असं सांगितलं जायचं, काशीला शिकायचं म्हणलं, बऱ्याच जणांना अनुभव असतील, 1980च्या अगोदर जर काशीला शिकलो असेल कोणतरी, तर त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं म्हटलं तर पाटील म्हणलं तर मुळातच घेत नव्हते. जंगम म्हणलं तर घेत नव्हते. तर तिकडे गेल्यावर इकडला पाटील तिकडे शर्मावायचा आणि इकडला जंगम तिकडे शर्मावायचा आणि मग शिक्षण भेटायचं. पण संतांचे उपकार आहेत आपल्यावर, त्यांनी भेदच निवारून टाकला. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जर सूक्ष्म चिंतनानं वाचली तर त्यामध्ये वेद जिथं कमी पडला त्याची परिपूर्णता ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. त्याची परिपूर्णता ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये संत पूज्य आहेत. आणि ही एवढी मोठी योग्यता ज्ञानोबा रायांच्या जीवनामध्ये कशामुळे आली? तर ज्ञानोबा राय सांगतात, पहिल्याच अध्यायात म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. हा संसार पूर आहे, हा तरुण जाण्यासाठी आपल्या हृदयामध्ये सद्गुरूंचं ध्यान पाहिजे. आणि हे सद्गुरूंचं ध्यान म्हणजे जीवनामधला योग आहे. लक्षात ठेवा, योग. आणि सद्गुरूंचं ध्यान येणं एवढं सोपं आहे का? एवढं सोपं नाही. आणि म्हणून तो ध्यान योग प्राप्त करण्यासाठी, तो ज्ञानयोग प्राप्त करण्यासाठी, तो कर्मयोग प्राप्त करण्यासाठी आपलं मन पवित्र ठेवावं लागतं आणि 3 गुणांना ग्रास करावं लागतं. आणि या 3 गुणांना ग्रास करून मन पवित्र केलं तर योगी होता येतं. हे पहिलं चरण आहे. योगी पावना योगी पावना
मनाचा ग्रास केला त्रिगुणांचा. योगी त्याला म्हणावं ज्याला गुण ग्रास करता येतात. 3 प्रकारचे गुण आहेत, सत्व रजतम. सत्व रजतम गुण ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी संसार आहे, आणि या गुणांच्या पलीकडे गुणातीत असणारा तो ईश्वर आहे, तो भगवान आहे. आणि तो भगवान ब्रह्मा विष्णू महेश रूपाने नटलेला आहे, आणि या ठिकाणी तो भगवान विठ्ठल आणि रुक्मिणीच्या रूपाने नटलेला आहे. आणि म्हणून त्या भगवंताला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आपला परिवार कळावा लागतो. ज्याला आपला परिवार कळाला नाही त्याला देव कधीच कळणार नाही. परिवार 2 पद्धतीचा आहे. एक बाह्य परिवार आहे, त्याला संसार म्हणतात, आणि एक अंतरंग परिवार आहे, तो इंद्रियांचा परिवार आहे. त्या इंद्रियांना जर स्वाधीन केलं तर अक्षयी ठिकाणी रममान असणारा जो ईश्वर आहे त्या ईश्वराचं दर्शन होतं. आणि म्हणून आपला परिवार आपल्या स्वाधीन असला पाहिजे. बरेच जण म्हणतात ना, मुलाला सावध कर, हातातून बाहेर चाललेला. नेहमी आपण कीर्तनात उदाहरण ऐकतो, ज्या घोड्याला लगाम आहे तो घोडा ध्येयापर्यंत घेऊन जातो, आणि ज्या घोड्याला लगाम नाही तो घोडा आपल्याला कुठं घेऊन जाईल त्याचा काय भरोसा नाही. आणि म्हणून घोड्याला लगाम असणं म्हणजे स्वाधीनता, स्वाधीन असलं पाहिजे, संयम. म्हणून योग शब्दाचा अर्थ सांगितला संयम, नियम. वेदांतामध्ये शम आणि दम यातून असं सांगितलं गेलेलं आहे, इंद्रिय निग्रह मनोनिग्रह म्हणजे शम आणि दम आहे. आणि इंद्रियांना निग्रह करणं, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय कुणाच्या आदेशानुसार चालतात? मनाच्या आदेशानुसार चालतात. आणि म्हणून त्या मनाला पवित्र करणं गरजेचं आहे. आणि म्हणून परिवार सर्वत्रही, परिवार
सर्वत्र हि स्वाधीन सुखी ते अक्षयी. या जगामध्ये अक्षय सुख त्यालाच प्राप्त होतं ज्याचे इंद्रिय स्वतःच्या स्वाधीन आहेत. आपली इंद्रिय स्वतःच्या स्वाधीन आहेत नाहीत ज्याचा त्यांना विचार करावा. आणि इंद्रिय संयमित ठेवणं हे बोलायला जितकं सोपं आहे तेवढं आत्मसात करायला म्हणतात ना, बोलणी बोलता गोड वाटे. पुढलं मी काय बोलत नाही आहे की नाही. हे तितकं अवघड आहे. आणि म्हणून इंद्रिय संयम, मन संयम करणं हे जर शक्य झालं तर अक्षय सुखाची प्राप्ती होते. आणि ते अक्षय सुख कशामध्ये आहे? संतांच्या चरणावर आहे. आम्हा सुख दिसे संतांची, आम्हा सुख दिसे संतांची पायी, आम्हा सुख दिसे संतांची पायी, आम्हा सुख दिसे संतांची पायी, आम्हा सुख दिसे संतांची दिसे संतांचे पायी, संत ते अक्षयी समाधान. आणि मग संत या जगामध्ये अक्षयी सुखाच्या ठिकाणी रममान असतात. आणि म्हणून संतांच्या चरणावर जर आपला माथा असेल तर आपल्याला आपलं लक्ष गाठता येईल, आपलं जीवन आनंद परिपूर्ण करता येईल. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ईशावास्य उपनिषद सांगतं हे जीवन मिळालं कशासाठी. ओम पूर्णमद पूर्ण इदम पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. देव आणि आपला जो संबंध आहे तो अंश अंशी भाव संबंध आहे. म्हणून भगवान म्हणाले ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन. आणि म्हणून त्या देवाला एकरूप करायचं असेल, देवाशी एकरूप व्हायचं असेल तर मनावर आणि इंद्रियावर संयम पाळा, हा पहिला नियम सांगितला. आणि दुसरा नियम सांगितलेला आहे की आपल्या अंतःकरणामधला जो मीपणा आहे, अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व, अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व, ममत्व हे माणसाला बंधनामध्ये टाकतं. आणि हे बंधन माणसाला पुनरपी जननम पुनरपी मरणम, जाणं येणं चालू करतं. आणि म्हणून हे बंधन गेल्याशिवाय माणसाला तो शिवपंचानन असणारा दिसणार नाही. म्हणून संतांनी देवाजवळ प्रार्थना केली की देवा माझ्या मी तूपणाची काय कर, बोळवण कर. हे Oh
तूपन बोळवन ध्याती शिव पंचानन. मितूपणाची बोळवण होणं महत्वाची आहे. बघा रामायणातला दृष्टांत आहे. राम आणि रावणाच्या युद्धामध्ये रावणावर रामाचा विजय होतो आणि राम आणि रामाची सेना परत अयोध्यामध्ये येतात आणि त्या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असतो. आणि त्यावेळी माता सीता हनुमंताला विचारते, तू कोण? काय विचारते? तू कोण? हनुमंताने विचार केला, एवढं मोठं युद्ध झालं, तुमचा शोध लावणारा, रावणाची लंका जाळणारा, लक्ष्मणाला औषधी आणणारा, सगळा मी, आणि आता सगळं संपल्यावर मला माता विचारते काय, तू कोण? मग हनुमान काय हलक्या कानाचा नसतो आपल्यासारखा. मग हनुमान म्हणतो, मी कोण सांगू? आपण सांगितलं असतं तर काय सांगितलं असतं? कोण तू? एक म्हणला मी ब्राह्मण. कोण तू? एक म्हणला मी क्षत्रिय. एक म्हणतो मी वैश्य. एक म्हणतो मी शूद्र. स्वतःला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणणं म्हणजे स्वतःला पाण्याच्या थेंबा समान मानणं आहे. आणि स्वतःला हिंदू म्हणणं म्हणजे समुद्रासारखं मानणं आहे. समुद्र बनण्यासाठी धर्म आहे, लक्षात घ्या. समुद्र बनण्यासाठी धर्म आहे. आणि म्हणून या धर्माला सनातन धर्म म्हणतात. आणि हे हनुमंतांनी जाणलं. आणि म्हणून हनुमंत म्हणाले सीतेला, जर देहाच्या दृष्टिकोनातून विचारत असशील तर मी रामाचा दास आहे. जर देहाच्या दृष्टिकोनातून प्रश्न असेल तर मी रामाचा दास आहे. आणि आत्म्याच्या दृष्टिकोनातून विचारत असाल तर तुम्ही आणि मी याच्यामध्ये भेद नाही. याला म्हणायचं मितूपणा घालवणं. आणि या मितूपणाची बोळवण जशी हनुमंतानं केली तशी जर आपण केली तर आपल्यापासून शिवपंचानन म्हणजे पंचमुखी भगवान शिव, ज्याला सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान अशी 5 मुख आहेत, तो देव आपल्यापासून लांब नाही. आणि त्या देवाला प्राप्त करायचं असेल तर एकदा शंकर उमाई घ्या. शंकर उमाई, आपल्या ध्यानामध्ये तो भगवान शिव पंचानन असला पाहिजे. आणि त्याचं ध्यान ज्याला करता आलं, ध्यान लावणं म्हणजे एवढं सोपं नाही. बघा, पांडवांचे गुरु कोण? द्रोणाचार्य. द्रोणाचार्य प्रत्येकाला विचारत होते, तुझं ध्यान कुठं आहे? आणि प्रत्येक जण उत्तर काय देत होता? भिन्न भिन्न उत्तर देत होती. पण अर्जुनानं मात्र योग्य उत्तर दिलं. फक्त मला पक्षाचा डोळा दिसतो, हे योग्य ध्यान आहे. आणि बाकीचं अवांतर बोलणं हे काय आहे? अयोग्य ध्यान आहे. आणि म्हणून योग्य जर ध्यान आपल्याला लागलं, बगळ्यासारखं ध्यान असावं. विद्यार्थ्याच्या 5 लक्षणापैकी एक लक्षण सांगितलं. विद्यार्थ्याचं ध्यान कसं असावं? बकोत ध्यान. कसं असावं ध्यान? बकोत ध्यान. बगळ्यानं चोच पाण्यामध्ये घालावी आणि ती रिकामी बाहेर यावी, असं कधी घडलं नाही. आपण 1000 वेळा पुस्तक हातात घेतो, पण अजून UPSC MPSCच करतोय. वयाची 32 झाली महाराज. मग आता कधी UPSC व्हावी, कधी MPSC व्हावी, कधी याचे 4 हात व्हावेत.
अवघड आहे की नाही? आणि याला कारण काय आहे? आपलं ध्यान एकनिष्ठ नाही. आणि म्हणून ध्यान कसं असावं? बकोद ध्यान म्हणून सांगितलेलं आहे. आपला तो विषय नाही, फक्त मला सांगायचं एवढंच आहे, जर बगळ्यासारखं जर आपल्याला ध्यान लावता आलं तर निश्चित आपल्याला जी परमगती आहे, जे मनुष्याचं अंतिम ध्येय आहे, ते गाठता येतं. आणि ते गाठण्यासाठी वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराजांनी हा अभंग आपल्या समोर मांडलेला आहे की तुम्हाला योगी व्हावं लागणार आहे, बुलडोजर वाला नव्हे. हा, बुलडोजर वाला योगी भौतिक सुखा आपल्याला कशी प्राप्त व्हावी, बुलडोजर वाले योगी जे आहेत ते आपल्याला विज्ञानाचा मार्ग, धर्माचा मार्ग, सनातन धर्माचा मार्ग कसा सुलभ व्हावा याचा मार्ग सांगणारे हे योगी आहेत. पण जे धर्मातले किंबहुना शास्त्रातले जे योगी आहेत त्यांनी मात्र योग या शब्दाचा अर्थ सांगितला, योगश्चित्त वृत्ती निरोधः. योग म्हणजे काय? चित्ताच्या वृत्तींना एकाग्रित करणे. कासव बघितलं का? कासव कुठं असतं? कासव एक पाण्यात, नंतर मंदिरामध्ये. फरक एवढाच आहे, पाण्यातलं जीव असणारं असतं, मंदिरातलं निर्जीव असतं. पण ते मंदिरातलं निर्जीव असणारं कासव मंदिरामध्ये का आहे माहिती आहे? कासवाला पाण्यामध्ये असताना जर दगड मारला तर कासव आपलं एकादश इंद्रिय काय करतं? मनाच्या ठिकाणी आणतं. आणि आपलं ध्यान लावतं. तसं मंदिरामध्ये जात असताना, परमार्थामध्ये जात असताना, त्या भगवंताला पाहत असताना सर्व इंद्रिय मनाच्या ठिकाणी आणा आणि त्या देवाला पहा. हे फक्त जमलं अर्जुनाला, म्हणून देव त्याच्यासाठी सारथी झाला. चित्ते तुझे पाय डोळा रूपाय आपल्या ध्यानामध्ये आणण्यासाठी त्या ईश्वराचं नाम रूप कीर्तन आणि ध्यान झालं पाहिजे. आणि मग ते जर झालं तर मनुष्याच्या जीवनामध्ये काय करावं? तर त्या संतांनी सांगितलं की त्याच्या पायाचं ध्यान करा.